नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया कुकर मटण मसाला. धुळवड स्पेशल हा कुकर मटण मसाला पाहून तोंडाला पाणी सुटेल एवढ्या अप्रतिम चवीचा हा होतो. अगदी जास्ती घट्ट नाही, जास्ती पातळ नाही, असा हा मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण मटण मसाला बनवलेला आहे. तर्रीदार, झणझणीत आणि त्याचबरोबर कांद्याची चव तर आहेच, पण खोबऱ्याची चवही या मटण मसाल्याला आहे. पण कांदा खोबऱ्याचं वाटण न करता आपण आज हा इथं मटण मसाला संपूर्णपणे कांदाही घातलं आणि खोबरंही घातलेलं आहे. पण ते कशा पद्धतीने घातलं आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते. कोथिंबीर थोडीशी आपण घालूया आणि छान असं नान, पराठा, रोटी, अगदी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, गरमागरम वाफळलेला इंद्रायणीचा भात किंवा गरमागरम वाफळलेला बासमती तांदळाच्या भाताबरोबर या मटणाची चव तुम्ही घेऊन पहा. विसरणार नाहीत, एवढी सुंदर हे मटण चवीला होतं. तुम्ही करून पहा. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ही रेसिपी होते आणि ही जेवढी झटपट होते तेवढी चवदारही होते. अगदी कुकरमध्ये छान असं हे मटण शिजतं आणि एकदम मऊ लुसलुशीत हे मटण अगदी 3 ते 4 शिट्ट्यामध्ये शिजतं. आणि कशा पद्धतीने आपण केलं ते पाहूया. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती पाहिजे आहे. अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं. त्या मटणाला आपल्याला 2 चमचे मीठ लावायचं आणि 2 छोटे चमचे हळद लावूया. हळद आणि मिठावरती हे मटण 10 ते 15 मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवूया. जेवढं मटण हळद मिठामध्ये मॅरिनेट होईल तेवढ्या मटणाला आपल्याला टेस्ट लागते. अगदी छान चवदार मटण हे लागतं. तर पहा इथं छान असं पूर्णपणे हळद मीठ व्यवस्थित असं आपल्याला याला चोळून ठेवायचं, मॅरिनेट करायचे आणि आपण आता हे साईडला ठेवूया एक 15 मिनटासाठी. आता आपण मसाले करून घेऊया. मसाल्यामध्ये आपल्याला 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि पुदिना घ्यायचा आहे. कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण पेस्ट आपण मिक्सरमध्ये करून घेऊया आणि ही जी पेस्ट आहे ही जाडसर करून घ्यायची. जास्ती एकदम बारीक करून घेऊ नका. थोडीशी जाडसर पेस्ट ठेवा, छान मटणाला चव येते याची. हे पहा. आता ही पेस्ट आपण साईडला ठेवूया आणि काही खडे मसाले घेऊया. खड्या मसाल्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक 50 ते 100 ग्रॅम खोबरं घ्या, 2 बेडगी मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 4 ते 5 लवंग, 5 ते 6 मिरी दाणे, एक चमचाभर दगडफूल, 2 चक्री फूल, काळी वेलची, 2 हिरवी वेलची, अर्धा चमचा शहाजिरे, 1 चमचा मगजबी, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा धणे आणि त्याचबरोबर तमालपत्र. एवढा हा मसाला आपल्याला घ्यायचा आहे आणि या खड्या मसाल्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर करणार आहोत. म्हणजे आपल्या मटणाला खोबऱ्याचीही चव येते आणि कांद्याची चव तर येणारच आहे. कांदा कसा वापरला ते मी तुम्हाला पुढे दाखवते. पहा इथं कांदा खोबऱ्याचं वाटण न करता आपण इथं हा आज मटण मसाला बनवत आहोत. खोबरं आपल्याला खमंग असं छान खरपूस परतून घ्यायचं आहे. पहा, नेहमी आपण जे मटण करतो ते कांदा भाजून घेतो, खोबरं भाजून घेतो आणि त्याचं छान असं वाटण करून मटण रस्सा बनवतो. पण आज तसं न बनवता अशा पद्धतीने मी मटण मसाला बनवत आहे. खोबरं छान खमंग खरपूस असं परतून झालं की हे खडे मसालेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. ड्राय रोस्ट करायचं, तेलाचा वापर न करता फक्त असे मसाले हे भाजून घ्या. म्हणजे काय होतं, व्यवस्थित असा हा मिक्सरला याची पावडर फार छान होते. व्यवस्थित असा हा मसाला छान तीळ तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आणि थंड करून मिक्सरला याची पावडर करायची आहे. पहा इथं छान खमंग खरपूस असा हा मसाला आपण सगळा भाजून घेतलेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही. खोबरं छान भाजून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपल्या मटणाला चव फार छान लागते आणि खोबऱ्याचा कच्चेपणा लागत नाही. तर इथं पहा, आता हे सगळे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आणि याची मिक्सरला आता पेस्ट करून घ्यायची आहे, पावडर करून घ्यायची. पहा इथं सगळे मसाले मी मिक्सरमध्ये घेतलेत आणि याची छान अशी पावडर, एकदम बारीकसर पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. आणि ही पावडर आपल्याला आत्ता मटण मसाल्यासाठी वापरायची आहे. म्हणजे खोबऱ्याचं वाटण न करता आपण इथं खोबरं आणि गरम मसाला एकत्र वाटून घेतल्यामुळे या मटणाला खोबऱ्याची चव फार छान लागते. आता इथं आपण एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. एक पळीभर तेलावरती आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही. आता इथं खोबऱ्याचीही मटणाला चव लागते आणि कांद्याचीही चव लागते. कांदा छान लालसर रंगावरती परतत आला की एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून परतून घेऊया. टोमॅटो कांदा मऊसर परतले गेले की आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते हिरवं वाटण घेऊया.
आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याचं हे वाटण आहे. आता हे वाटणाचाही कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे वाटणही या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. छान खमंग खरपूस असं पूर्ण कच्चा वास जाईपर्यंत आपण हे परतून घेतोय. पाहू शकत असाल तुम्ही. एक पळीभर फक्त तेल घेतलेलं आहे मी आणि एक पळीभर तेलावरती हे सगळं आपण मटण मसाला बनवत आहोत. अर्धा किलो मटणाचा आज आपण इथं मटण मसाला बनवत आहोत. लवकरच धुलवड येत आहे आणि धुलवड स्पेशल तुम्ही झटपट अगदी बॅचलरसुद्धा हा मटण मसाला झटपट करू शकतात. त्याचबरोबर नवशिकेही हा मटण मसाला करू शकतात. 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला घ्यायचा आहे. आता इथं तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवा. मला थोडंसं झणझणीत मटण आवडतं म्हणून मी प्रत्येक मसाला 1-1 चमचा घेतलेला आहे. पण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तिखटाचं प्रमाण ठेवू शकता. तर इथं पहा, तेलाचं आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने ठेवा. संपूर्ण पावडर मसाले घालून मी पूर्णपणे हे सगळं परतून घेतलेलं आहे आणि आता मटण फोडणीला टाकूया. मटणही एक 5 ते 7 मिनटासाठी मंद गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जेवढं हे मटण तुम्ही मंद गॅसवरती परतून घेणार तेवढं हे मटण व्यवस्थित अगदी लवकरात लवकर शिजतं, वेळ लागत नाही. मटण जेवढं व्यवस्थित तुम्ही परतून घेणार तेवढं चवीला छान लागतं आणि लवकर शिजतं मटण हे. तर हे पहा, अगदी 5 ते 7 मिनटासाठी मंद गॅसवरती हे मटण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. 2 चमचे मी दही घेतलेलं आहे. दही ताजं घ्या, आंबट दही घेऊ नका. जेवढं ताजं दही तुम्ही घेणार तेवढं मटण लवकर शिजतं तर लवकर, पण चवीलाही फार छान लागतं. ते इथं पहा, 1-2 चमचे मी दही घेतलेलं आहे. आता इथं दही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घ्या. तुम्हाला चालत नसेल दही तर नाही घेतलं तरीही हे मटण चवीला छान होतं. पण मला मटणामध्ये दही थोडंसं आवडतं म्हणून मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. आता हा जो वाटलेला मसाला आहे आपला, खोबरं आणि खडे मसाले आपण जे वाटून घेतले ते मसाले घेऊया. पहा इथं स्टेप बाय स्टेप सगळे मसाले घेत राहा. मटण छान परतत राहा म्हणजे या मटणाला चव फार छान येते. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा तुम्ही असा मटण मसाला कधी खाल्ला नसेल एवढा चवीचा, फार छान चवीचा हा मटण मसाला होतो. संपूर्ण सगळे आपण हे खोबऱ्याची आणि खड्या मसाल्याची पावडर घेतलेली आहे आणि हे छान आता या पावडरवरती हे मटण आपल्याला परतून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनटासाठी हे मटण परतून घ्या. पाहू शकत असाल तुम्ही, जेवढं व्यवस्थित तुम्ही मटण मसाल्यांमध्ये परतणार तेवढं मटण चवीला छान होतं. तर इथं पहा, मी सांगितल्याप्रमाणे दही आंबट घेऊ नका. आंबट दही जर तुम्ही घेतलं तर मटण शिजायला प्रॉब्लेम येतो. म्हणून ताजं दही आणि कमी आंबट असलेलं दही घ्यायचं. चालत नसेल दही तर दही घेऊ नका. बिना दह्याचं सुद्धा हे मटण चवीला छान लागतं. आता पहा, इथं आपण गरम पाणी घेऊया. छान असं पूर्णपणे मटण परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला या कुकरच्या एक फास्ट गॅसवरती 1 शिट्टी करायची आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि 10 मिनटं हे मटण शिजून द्यायचं आहे. त्याच्यामुळे इथं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. पाणी कमी पडलं तर मटण करपण्याचा संभव असतो. काय होतं, आपण इथं मसाले घेतलेले आहेत आणि हे मसाले पूर्ण पाणी खेचून घेतात. म्हणून काय करायचं, 1 ग्लासभर, 1 ग्लास ते 1.5 ग्लास गरम पाणी तुम्ही घ्या. सुरुवातीला पाणी थोडंसं मटणाला जास्ती घ्या आणि तुम्हाला नंतर शिट्या झाल्यानंतर जर वाटलं की मटण जास्ती पातळ वाटतंय, सैल वाटते तर थोडासा गॅस फास्ट करून तुम्ही हे आटवू शकता. पण थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे शिट्या व्यवस्थित होतात आणि मटण खाली लागत नाही. तर इथं पहा, व्यवस्थित असं पाणी घेऊन मी आता याच्या शिट्या काढून घेणार आहे. पहा इथं छान असं एकसारखं हे करून घेतलेलं आहे. आता आपण एक उकळी येऊन देऊया मटणाला आणि मग कुकरचं झाकण लावूया. फास्ट गॅस केलेला आहे मी आणि फास्ट गॅसवरती एक उकळी काढायची आहे. उकळी काढली की हे मटण शिजायला पटकन शिजतं, वेळ लागत नाही आणि शिट्याही पटापट होतात. तर हे पहा, एक उकळी काढूया, गॅस बारीक करूया, गॅस मोठा ठेवायचा आहे आपल्याला आणि मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरचं झाकण लावलेलं आहे मी आणि गॅस फास्ट ठेवलेला आहे. फास्ट गॅसवरती 1 शिट्टी काढते मी आणि माझा जो कुकर आहे तो इंडक्शन बेस कुकर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मटण अजिबातसुद्धा करपत नाही किंवा खाली लागत नाही. तर इथं पहा, आता हे फास्ट गॅसवरती आपण 1 शिट्टी काढून घेऊया. गॅस फास्ट ठेवला, 1 शिट्टी काढली आणि एकदम स्लो गॅस केलेला आहे मी आणि स्लो गॅसवरती एक 7 ते 8 मिनिट किंवा एक 10 मिनिट आपल्याला हे मटण शिजून द्यायचं आहे. 10 मिनिटात माझ्या या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर थंड झालेला आहे. उघडून पाहूया आपण.
आहा सुंदरच एकदम अप्रतिम चवीचं हे मटण झालेलं आहे. पाहू शकत असाल तुम्ही, पाहून तोंडाला पाणी सुटेल एवढं अगदी तर्रीदार, कमीत कमी तेलामध्ये अगदी आपल्याला पाहिजे तशा मसाल्यांमध्ये हा मटण मसाला तयार केलेला आहे. अगदी तुम्ही कधीच खाल्ला नसेल असा हा मटण मसाला झालेला आहे आणि मटणही आपलं छान शिजलेलं आहे. मोठ्या गॅसवरती एक शिट्टी आणि अगदी गॅस स्लो ठेवून 10 मिनटं हे मटण मी शिजवून घेतलेलं आहे. 10 मिनटामध्ये या मटणाच्या माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि हे पहा, आता कोथिंबीर टाकून आपल्याला हा मटण मसाला रोटी, नान, चपाती, अगदी भाकरी, अगदी गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर याची टेस्ट घेऊ शकता. अगदी पावाबरोबरही खाऊ शकता. धन्यवाद.